श्रेष्ठ वर्ण ब्राह्मण असूनही मी सोळे ठेवले घालुनी घडी मशाल धरली हाती तमाशाची लाज लावली देशोधडी. हे शब्द आहेत श्रीधर बाळकृष्ण कुलकर्णी यांचे, म्हणजेच आपले लोकशाहीर पठ्ठे बापूराव. कट्टू आपले आजोबा. गावची जत्रा असायची. दिसभर देवदेव, बैलगाड्या, कुस्त्या, पाळणे, खेळणी आणि रात्रीचा भरलेला तमाशाचा पड. इकडं म्हातारीला जेवताना केलेली घाई आणि कधी जातोय असं म्हणत म्हाताऱ्याच्या अंगाशी आलेला तमाशाचा मोह हा न सुटणारा विषय आहे. काही काही म्हातारे घरच्या म्हातारीला टांग देऊन फडात धोतरा आवरताना दिसतात. ह्याच लेवलचा छंद एकेकाळी एका ब्राह्मण माणसाला आयुष्यभर बिलकुल होता. या माणसाने इंग्रजांच्या काळात मशालींच्या उजेडात तमाशाचा फड गाजवला. आजही त्याचं नाव लोककलावंत विश्वात एक ध्रुव तारा म्हणून आदरानं घेतलं जातं. ते म्हणजे लोकशाहीर पठ्ठे बापूराव. आज आपण बापूरावांच्या आयुष्याचा प्रेरणादायी जीवन प्रवास उलगडणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. साताऱ्याच्या कुशीतून जन्म घेऊन कृष्णामाई वाहत जाते. पुढे वळण घेत तिला सांगलीचं काळीज लागतं आणि त्याच सांगलीच्या वाळवा तालुक्यात हरणाक्षरेट्रे नावाचं गाव आहे. त्याच गावात कृष्णाजी पंत आणि राधाबाई यांचा संसार सुरू होता. त्यांच्या पोटी 11 नोव्हेंबर 1868 साली बापूरावांचा जन्म झाला. त्यांचं लहानपण तसं भटभिक्षुकांच्या परंपरेनुसारच चाललं होतं. गावच्या शाळेत शिक्षण करायचं, ब्राह्मण घरातल्या सोहळ्यात सहभागी व्हायचं. घरात तसं संस्कृतचं वातावरण पसरलेलं होतं. त्यामुळे संस्कृत आणि मराठी भाषेवर त्यांचं विशेष प्रेम होतं. गावामध्ये त्यांच्याकडे जमीन होती तेवढीच कसायचे आणि घराचा गाडा नियमानं हाकायचे. कोंबडा आरवला की बापूराव घरातल्या जात्यावरच्या ओव्या ऐकायला जाऊन बसायचे. त्यातूनच ते कविता करू लागले आणि त्यांना चाली देऊन गाऊ लागले. त्या काळी बापूरावांच्या समोरच्या वाड्यात चालायचा तमाशाचा फड, जिथे रंगायचा सवाल जवाब, हलगीचा ठेका आणि गुंगराचा नाद. हा नाद बापूरावांना काही झोपू देत नव्हता. कडाक्याची थंडी पडलेली असायची. कुलकर्ण्यांचा संपूर्ण वाडा अंगावर उबदार पांघरून घेऊन नितांत झोपलेला असायचा. बापूराव पांघरुणातूनच ऐकायचे सवाल जवाबाचे सूर. मग त्यांना वाड्यात जाण्याचा मोह व्हायचा. त्यांना आस लागलेली असायची की नेमकं काय घडतंय त्या वाड्यात. मग ते काय करायचे? गुपचूप उठायचे, दबक्या पावलानं समोरच्या फडात मागच्या बाजूला जाऊन आवडीनं ऐकत बसायचे. तमाशाच्या शब्दांचा ठेहराव, लोकशाहिरांचा बाज त्यांना आणखी भुरळून टाकायचा. तेव्हापासून त्यांना तमाशाचा छंद लागला आणि एका ब्राह्मणाची गाडी तमाशाच्या रुळावर आली. त्यानंतर ते कविता करू लागले, ओव्या रचू लागले. त्यांना चाली देऊन त्यांनी हीच गाणी लोकांसमोर आणली आणि त्यांना नाव दिलं श्रीधरची गाणी. ही गाणी जत्रेत गाजू लागली. मशालीच्या उजेडात लोक आवडीने ऐकू लागले. या गाण्यांना तेव्हापासूनच लोकप्रियता मिळू लागली. ती इतकी गाजली की या गाण्यांची दखल औंधच्या राजाने घेतली. त्यानंतर पठ्ठे बापूरावांना शिक्षणासाठी याच राजानं मदत केली. 7वी पर्यंतचं शिक्षण, त्यात संस्कृतचे धडे, इंग्रजी भाषा सुद्धा बापूरावांना अवगत होती. त्यानंतर औंधच्या राणी सरकारने या चुणचुणीत पोराला बडोद्याला कलाभवन या संस्थेत यंत्रदुरुस्ती शिक्षण घ्यायला पाठवलं. तिथंच ते काम करू लागले. याच काळात पठ्ठे बापूरावांचा तमाशाला येणं जाणं जरा जास्त सुरू असायचं. त्यामुळे त्यांची तिथल्या तमासगिरांसोबत ओळख झाली. त्या फाडातल्या तमासगिरांना बापूरावांनी लिहिलेल्या कविता खूप आवडायच्या. त्यानंतर बापूराव त्यांना लावण्या लिहून देऊ लागले. बापूरावांची लेखणी आता तमासगिरांच्या ओठी रंगू लागली. जसजसा काळ पुढे जाऊ लागला तसं बापूरावांनी रचलेल्या लावण्या प्रसिद्ध होऊ लागल्या. गावोगावी जत्रांमध्ये राज्याला फडात फक्त बापूरावांची कवनं गाऊ लागली. समोर बसलेल्या लोकांमधून दाद येऊ लागली, वा पठ्ठे. यावरूनच सगळे त्यांना पठ्ठे बापूराव म्हणून ओळखू लागले. परंतु एक दिवस झाला असं की त्यांना एक दिवस त्यांच्या आईवडिलांचा मृत्यू झाल्याचं पत्र मिळालं. त्यामुळे बापू पठ्ठेराव हे गावाकडे पुन्हा परतले. सगळे विधी केले आणि वडिलांची जागा घेऊन मंदिरामध्ये पूजापाठ करू लागले. त्यासोबतच त्यांना कुस्ती आवडायची. त्यांनी दिल्ली हरियाणाच्या कुस्तीकरांना अनेकदा चितपट सुद्धा केलेलं. शाहू महाराजांच्या आखाड्यात कुस्ती करून त्यांच्या हातून 200 रुपयांचं बक्षीस सुद्धा मिळवलेलं. पण त्यांच्या मनातली तमाशाची तळमळ मात्र काय जात नव्हती. समाजातल्या ब्राह्मणांचा विरोध झुगारून त्यांनी शाहू महाराजांनी दिलेल्या 200 रुपयांच्या बक्षिसात स्वतःचा फड उभा केला. त्यानंतर बापूराव 1890 ते 1900 ह्या काळात प्रत्यक्ष तमाशाच्या फडात उभे राहिले. त्यात त्यांनी लावण्या रचल्या आणि गायल्या सुद्धा. त्यांनी स्वतःच्या कलेच्या जोरावर रंगबाजी हा प्रकार आणलेला. त्यात स्वतः लावण्या, कवने, पोवाडा ते सादर करायचे. बापूराव जन्माने ब्राह्मण असल्याने त्यांना त्यांच्या समाजातून तीव्र विरोध व्हायला लागला. त्यामुळे त्यांच्या चुलत्यांना असं वाटू लागलं की बापूरावांचं लग्न लावून दिलं की बापूराव सुधारतील. शिखर शिंगणापूरचे बडवे गुरुजी त्यांची मुलगी सरस्वती हिच्याशी लग्न लावून दिलं. संसार सुखाने सुरू झाला. काही दिवस लग्नाचे दिवस मौज मजेने गेले. त्यानंतर पैशांची चणचण सुरू झाल्यावर बापूराव आणि सरस्वती यांनी मुंबईला राहायचा निर्णय घेतला. मुंबईला बटाट्याच्या चाळीत ते राहू लागले.
तिकडे जाऊन देखील बापूराव स्वस्त बसत नव्हते. त्यांनी तिकडे जाऊन तमाशाची फळी उभी करायचं ठरवलं. आता त्या काळामध्ये बांगडीवाला थिएटर, एल्फिस्टन थिएटर किंवा पिला हाऊस इथं वेगवेगळे तमाशाचे फड यायचे. ते फड तिकडे तमाशाची जुगलबंदी करायचे. तिकिटाखाली तिथं 2 तमासगिरांमध्ये कलगीतुरा रंगायचा. हे खेळ ठेवण्याचं काम ठेकेदार करायचे. एक दिवस त्या ठेकेदारांना बापूराव भेटले आणि त्यांच्याकडची कला त्यांना सादर करून दाखवली. तेव्हापासून त्या फडात ते कलगीवाले म्हणून काम करू लागले. तेव्हा त्यांनी शिवासंभा कौलारपूरकर, दोंडीबा वचपेकर, दगडू कोंडीबा साळी, अर्जुन वाघोलीकर, तात्या वाल्लेकर, भाऊ फक्कड यासारखी मात्र मंडळी त्या काळी तमाशा विश्वात खूप गाजत होती. अशाच एका तमाशात पवळा नावाची नृत्यांगना काम करत होती. त्या काळचा पट्टे बापूरावांचा रुबाब, त्यांनी वाढवलेली मिशी, डोक्यावर लावलेला फेटा, कपाळी लावलेला गंध, कानातली भिगबाळी, 5-5 अशा दोन्ही हातांमध्ये अंगठ्या असायच्या, मनगटात सोन्याचं कडा असायचं. बापूरावांच्या जगण्याचा एक वेगळाच थाट होता. त्यांना आज कमवलेला पैसा उद्या वापरायला आवडत नसायचा. आज गायलेली लावणी उद्या गात ते बसायचे नाहीत. रोज नवा पैसा, रोज नवी लावणी तोऱ्यात ते मुंबईत राहत होते. तिकडे त्यांची पत्नी सरस्वती कशीबशी जीवन जगत होती. त्याचबरोबर पंचक्रोशीत पवळा तिच्या नाचाने तमाशाचा फड गाजून सोडत होती. त्यात एक दिवस तमाशाच्या एका सामन्यात पट्टे बापूरावांना एक आव्हान देण्यात आलं होतं की जो कोणी जिंकेल त्यांच्या फडात पवळा तिचा नाच सादर करेल. जुगलबंदी सुरू झाली. बापूराव हट्टाला पेटले. लेखणीच्या जोरावर बहारदार जुगलबंदी केली. त्यात त्यांनी पवळा हिला जिंकला. तेव्हाच त्या तमाशा विश्वात बापूरावांच्या शब्दांच्या सौंदर्याला एक नाचणारी सौंदर्यवती मिळाली होती. या जोडगोळीला बघायला लोक अजूनच गर्दी करू लागले. ही जोडगोळी महाराष्ट्रभर गाजू लागली. दोघांकडे पैसे येऊ लागले, श्रीमंती वाढू लागली. तसतसे लोक त्यांच्यावर जोडू लागले. त्यानंतर अचानक त्यांच्याच फडात काम करणाऱ्या लोकांनी हे दोघं धर्म वाटवतायत म्हणून त्यांचा तमाशाच फड बंद केला. बराच काळ कोर्टाच्या फेऱ्या मारून झाल्यानंतर अखेर बापूरावांचा तमाशा पुन्हा सुरू झाला. लोकांची तीच बेभान गर्दी पुन्हा होऊ लागली. याच गर्दीसमोर पट्टे बापूरावांनी पुन्हा दाखवून दिलं की पवळा माझी जात जरी वेगळी असली तरी कला ही कला असते. जातीवंत कलावंत आहोत तर आम्हाला कलावंत म्हणूनच पहा. आम्हाला जातीच्या चक्रातून पाहू नका. त्यानंतर पट्टे बापूराव पवळा हे महाराष्ट्रभर फिरू लागले. एक दिवस शाहू महाराजांनी त्यांना त्यांच्या दरबारात तमाशा करण्यासाठी बोलावलं. तिथे या जोडगोळीने मिठारांनी हा वग सादर केला. राजश्री शाहू महाराज तो वग पाहून खूप खुश झाले. त्यांच्यावर बक्षिसांचा वर्षाव केला. म्हणजेच सोन्यासारख्या राजानं सोन्यासारख्या कलाकाराचा सोनं देऊन सन्मान केला. या जोडगोळीच्या पाठीमागे यश हात धुवून लागलेलं. त्यात पट्टे बापूराव हे खूप लहरी होते. 1910च्या काळात सोन्याचा भाव होता 19 ते 20 रुपये तोळा. त्यात 100 रुपयांच्या नोटेत ते गांजा भरायचे आणि ओढायचे. बापूरावांना अशी पैशांची उधळपट्टी करण्याची त्याकडे प्रचंड सवय लागली. यातूनच पवळा त्यांच्यापासून दूर जाऊ लागली. त्यामध्ये त्यांच्यात सारखे खटके उडू लागले. त्यातून वादही झाले आणि पवळा तिच्या मूळ गावी हिवरगावला निघून गेली. तेव्हापासून पट्टे बापूरावांच्या फडाला आणि आयुष्याला उतरती कळा लागली. गावी गेलेल्या पवळाचं निधन झालं. त्यात पट्टे बापूरावांच्या सोबतीला मोजकीच माणसं सोबत राहिली. त्यानंतर एक दिवस आळंदीच्या एका मैदानात अर्जुन वाघोलीकर आणि पट्टे बापूराव यांचा जुगलबंदीचा सामना रंगला. दोघांची तोडीस तोड प्रसिद्धी असल्यानं फड हा तुडुंब भरलेला. 2 दिग्गज एकमेकांना सवाल जवाब करत होते. याच सवाल जवाबात अर्जुन वाघोलीकर यांनी बापू पट्टेराव यांच्या सवालाची फोड केली. हे पाहून बापूराव चिडले. रागाच्या भरात ते म्हणाले, तू ब्रह्म्याची फोड केलीस, तू भगेंद्र होऊन मरशील. त्यावर उलट उत्तर अर्जुनाने दिलं, आणि तुमची सुद्धा अशीच अवस्था होईल. तुमच्या मैतीला वर्गणी काढावी लागेल. दोघांनी एकमेकांना शिव्या दिल्या, पण नियतीच्या मनात हीच कुणकुण सुरू होती. दोघांचेही मरण अशाच प्रकारे झालं. बापूराव यांचा 22 डिसेंबर 1941 साली अकाली मृत्यू झाला. त्यानंतर महाराष्ट्र तमाशा दुनियेत हळहळ व्यक्त झाली. आजही कित्येक तमाशात पट्टे बापूराव यांना अभिवादन करून गण सादर केला जातो. पट्टे बापूराव म्हणजे तमाशाच्या फडातला एक लुकलुकणारा तारा होता, जो आज तागायत पुन्हा कधी झाला नाहीये. तमाशा कलेला एका शिखरावर नेऊन ठेवणाऱ्या या तमासगीर पट्टे बापूराव यांना मानाचा मुजरा. म्हणजे अशाच प्रकारे जर तुम्हाला आणखी कोणत्या कलावंताचा जीवन प्रवास जाणून घ्यायचा असेल तर ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा. सोबतच लोकशाहीर पट्टे बापूराव यांच्या आयुष्याचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.